अखिल भारतीय कांग्रेस कमेटी की राष्ट्रीय प्रवक्ता अनुमा आचार्य सोमवार को नागपुर पहुंची। यहाँ उन्होंने नागपुर के रवि भवन में एक पत्र परिषद के दौरान पत्रकारों से बातचीत के दौरान मोदी सरकार की कार्यप्रणाली पर रोष व्यक्त किया। साथ ही प्रेस कॉन्फ्रेंस के आयोजक आमदार विकास ठाकरे इन्होंने नागपुर की बाढ़ सदृश परिस्थिति निर्माण होने के कारणों का खुलासा किया है। कांग्रेस में आ रहे हैं और उनको सीट का प्रॉमिस नहीं किया गया है, बिना सीट के प्रॉमिस के। अब प्रधानमंत्री जी से कुछ नहीं हुआ तो हमारा जो एयरफोर्स डे होता है ना 8 अक्टूबर को, तो हमारा दिल्ली में एयर शो होता है, आप सब जानते हैं। लेकिन भोपाल में करा है और कहीं दाल नहीं गल रही, तो भोपाल में 30 सितंबर को एयर शो हो रहा है। तो इस तरह से सेना का इस कदर बेजा इस्तेमाल आज तक किसी पार्टी ने नहीं किया था, कभी देश में इतिहास ही नहीं रहा। सबसे ज्यादा सेना के नाम पे, जबकि कांग्रेस की सरकारों ने 3000 जहाज खरीदे, आप जोड़ लीजिए, और अपने समय के बेहतरीन, और इन्होंने 36 खरीदे और लोगों को झूठ बोला कि हमने सेना को पावरफुल कर दिया। हमारी सेना विश्व में, वायुसेना विश्व की 4थी सबसे बड़ी वायुसेना है। तो जो दिखते हुए सच को भी झूठ बोल जाए, उसके बारे में क्या कहेंगे आप? कांग्रेस वो माँ है जो रोज नहीं बताती है कि मैंने तुम्हारे अब बिस्तर ठीक कर दिया, कमरे में झाड़ू लगा दी, तुम्हें रोज खाना खिला दिया। भारतीय जनता पार्टी वो है जो सिर्फ चमकाती रहती है कि मैंने तुम्हारे लिए ये किया, वो किया, वो किया, लेकिन असल में कुछ नहीं किया। और हमारे कांग्रेस के सभी संगठन के सदस्यों की, जैसे एमएलए वंजारी जी, अभिजीत जी, अग्निहोत्री जी, अतुल भाई और विकास, सभी के आभारी हूँ कि आप जैसे प्रबुद्ध पत्रकारों के सामने अपनी बात रखने का मुझे अवसर मिला। मित्रांनो, आज या ठिकाणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या स्पोक्सपर्सन अनुमाजी आल्या आहेत। त्यांनी नॅशनलच्या संदर्भातल्या जी भूमिका होती काँग्रेस पक्षाची ती सांगितली। परंतु मी आता तुम्हाला नागपूरमध्ये ज्या पावसामुळे झालेलं नुकसान आहे, नागपुरात पाऊस आला आणि ज्या वस्त्यांमध्ये कधी पाणी घुसलं नव्हतं तिथे पाणी घुसलं। अंबाझरी लेआउट, डागा लेआउट, वर्मा लेआउट, देवतळे लेआउट, शंकरनगर आणि अंबाझरीच्या लगतचा जो भाग होता, जिथे नागपूर सुधार प्रन्यासनी घरांचे नकाशे मंजूर करून दिले। काही ते स्लम एरियामध्ये नाही बसले आहे की नाल्याच्या काठावर बसले आणि वाहून गेले। आम्ही त्यांना बांधकामाची परवानगी दिली आहे, त्यांनी बांधकाम केलं आहे। आणि मग अशा ठिकाणी पाणी का बरं गेलं हा एक विषय आहे। दुसरा, गोरेवाडाच्या लगतच्या ज्या वस्त्या आहे पश्चिम नागपुरातल्या, त्या वस्त्यामध्ये पाणी घुसलं, हा माझा विषय आहे। आता लोकांचं नुकसान झालं, घरदार त्यांनी कमावलेली सगळी संपत्ती चालली गेली, पण याचं कारण शोधावं लागेल। अंबाझरीचं मुख्य कारण शोधायला गेलो तर अंबाझरी तलावापासून ओव्हरफ्लो झाल्यानंतर जे पाणी वाहून जातं ते पाणी वस्त्यांमध्ये का घुसलं शंकरनगर चौकापर्यंत, याचा शोध घ्यावा लागेल। आणि याचा शोध घेतला तर मला वाटते की क्रेझी कॅसल, जे नागपूर सुधार प्रन्यासनी हल्दीरामला क्रेझी कॅसल चालवायला दिलं होतं, नंतर तिथे मेट्रो आली आणि मेट्रोनी ते आपल्या ताब्यात घेतलं। त्या भागात नाल्याची रुंदी किती आहे, ज्याला आपण नाग नदी म्हणतो, त्याला नाला बनवून टाकला। ही नाग नदी होती। या नाग नदीचं पात्र जवळपास 50 ते 60 फुटाचं होतं। ते पात्र आता 20 फुटाचं त्या क्रेझी कॅसलमधनं केलं। आणि जर येणारं पाणी ओव्हरफ्लोचं जायला जागा नसेल तर मग ते लोकांच्या घरात घुसणारच आहे। ते हे पाणी जाण्यासाठी स्थानिक प्रशासनाने लोकांच्या घरात पाणी घुसावं म्हणून ही वाट करून दिलेली आहे। तर सर्वप्रथम ही माझी मागणी आहे की अंबाझरी तलावाच्या ओव्हरफ्लोचं पाणी जे निघून क्रेझी कॅसलच्या, तर हे क्रेझी कॅसल पूर्ण तोडावं। त्या नाल्याची रुंदी 60 फूट करावी। आम्ही लहानपणापासून तिथे राहतो, त्या नाल्याची रुंदी 60 फूट होती। ती नदी होती नाग नदी, त्याला नाला बनवला आणि या वस्त्यांमध्ये पाणी शिरून झालं। येणाऱ्या दिवसांमध्ये अंबाझरीची ओव्हरफ्लोची भिंत, ज्या भिंतीवर विवेकानंद स्टॅच्यूच्या मागे पाणी मारून ते बॅक मारून झालं आहे, ती सुद्धा भिंत तुटून नागपूर शहरातील वस्त्या जलामय होऊ शकतात अशी भीती आहे।
कारण की पाण्याला कोण राखणार, पाण्याचा प्रवाह चांगलं उखडून घेऊन चालला आहे. आणि आपण पाहिलं असेल की 4 व्हीलर गाड्या रस्त्यावर होत्या. तर याला कारण ह्या नागपूर शहरात अंबाझरीपासून निघणारं पाणी जे त्या फ्लोनी येत होतं ते जाण्यासाठी आम्ही मार्ग ठेवला नाही. त्या पाण्याच्या मार्गात अडथळे निर्माण केले आणि त्यामुळे हे वर्मा लेआउट, डागा लेआउट, अंबाझरी लेआउट, देवतळे लेआउट सगळं पाण्यात गेलं. त्यांचं नुकसान झालं आयुष्यात पहिल्यांदा. तर हे नुकसान भरपाई तर शासनाने द्यावी, कारण की लोकांच्या चुकींमुळे नाही झालं. लोकांनी स्लममध्ये आहे आणि रस्त्यावर बांधून ठेवलं असं नाही. तुम्ही त्यांचं बांधकामाचा नकाशा मंजूर करून दिला, लोकांचे घरं होऊ दिले, परंतु त्यानंतर या नाग नदीला तुम्ही नाला बनवला आणि त्या पाण्याचा मार्ग अडवला आणि ते लोकांच्या घरात शिरण्यासाठी तुम्ही मार्ग मोकळा करून दिला. म्हणून ही स्थानिक प्रशासनाची चुकी आहे. त्यांनी लोकांची नुकसान भरपाई द्यावी, पंचनामा करावा, जितकं नुकसान झालं असेल तितकं नुकसान त्यांचं द्यावं आणि त्वरित जो नाला आहे त्याला नदीचं स्वरूप द्यावं. जी हल्दीरामची NITची जागा आहे, क्रेझी कॅसलची, ती जागा आपल्या ताब्यात घ्यावी आणि त्या नाल्याची रुंदी 60 फूट करावी, जेणेकरून येणाऱ्या काळात कितीही पाऊस आला तर या वस्त्या वाहून जाणार नाही. आणि म्हणून प्रशासनाने ही काम पहिले करावं. गोरेवाडा तलावातून जे बोरफ्लोचं पाणी येतं त्या तलावाला भिंतच नाही आहे. आतापर्यंत गोरेवाड्याच्या मधून येणारं जे पाणी आहे त्याला भिंत नसल्यामुळे ते पाणी पूर्ण वस्त्यांमध्ये शिरत आहे. NITने सँक्शन केलेले लेआउट आहे. तर NIT, स्थानिक प्रशासनाने, राज्य शासनाने गोरेवाडा भागातून जिथून पाण्याचा प्रवाह आहे नागपूरच्या बाहेर निघेपर्यंत तिथे कॉन्क्रीटची वॉल तयार करावी आणि लोकांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न करावा. आणि म्हणून माझी मागणी आहे की स्थानिक प्रशासन असो, राज्य शासन असो, यांनी या गोष्टींकडे लक्ष देऊन या लोकांची नुकसान भरपाई तर द्यावी, परंतु येणाऱ्या काळामध्ये नागपूर शहरावर ही स्थिती ओढावू नये म्हणून गोरेवाड्याच्या लगतची भिंत ही बनवावी पुरी. त्याचं पात्र आहे ज्या नदीचं ते रुंद करावं. आणि नाग नदी जी होती ही रुंद होती, नाग नदी होती, आता तो नाला झाला आहे. त्या नाग नदीचं पात्र यासाठीच मोठं होतं की हे ओव्हरफ्लोचं पाणी हे लोकांच्या घरामध्ये नाही घुसावं बाहेर, पण त्याला तुम्ही क्रेझी कॅसल हल्दीरामला जागा देऊन ते रुंद करून टाकलं त्यांनी. आणि म्हणून पहिल्या शासनाने त्याचं ते बांधकाम तिथून काढावं. जे अनधिकृत बांधकामं जे नियमाच्या बाहेर वॉटर बॉडीच्या किती फुटापर्यंत बांधकाम करू शकतो हे सगळे नियम तपासून कुठे कुठे असे बांधकाम केलेले आहेत हे बांधकाम काढावे आणि नुकसान भरपाई द्यावी ही आमची मागणी आहे. बढ़ते पेट्रोल के दामों ने अगर बढ़ाई है आपकी चिंता, तो इलेक्ट्रॉनिक मोपेड स्कूटर आपके चेहरे पर लाएगी खुशी। तृषा EV सॉल्यूशंस लेकर आया है मॉडर्न इलेक्ट्रिक स्कूटर ब्रेवो। ई मोटरसाइकिल मोपेड स्कूटर मॉडल के फंक्शंस जानकर आप रह जाएंगे दंग। अब लो बैटरी की चिंता से भी रहे दूर। ई स्कूटर में मिलेगी आपको 2 बैटरी की सुविधा, चलाने में आसान और लुक वाइज क्लासिक। स्कूल कॉलेज स्टूडेंट के साथ बुजुर्गों के लिए भी एक बेहतर विकल्प। 1 सिंगल चार्जर में स्कूटर चलेगी नहीं बल्कि दौड़ेगी 280 किलोमीटर तक। मॉडर्न इलेक्ट्रिक स्कूटर ब्रेवो, a functions blend of modern and retro style, electrically charged and environment friendly। हमारा पता तृषा EV सॉल्यूशंस, गड्डी गोदाम चौक, कामठी रोड, सदर, नागपुर। Our contacts 7709 877 121।